मी निकिता. आज आम्ही अर्कान्साला जातोय आणि आज आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. आम्ही 9 इयर्स कंप्लीट केले. तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे की मी अर्कान्साला जायला इथून काय काय कॅरी केलंय. माझ्या 2 मुली आहेत, मीरा मायरा, ज्या 2 इयर्सच्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासाठी काय लागणार आहे, काय घेतलंय, खाण्यापिण्याचं काय घेतलंय, त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर चला मग जाऊया अर्कान्साला. तो आमची गाडी रेडी आहे आणि मीरा मायरा सेट टू गो. मायरा, ही आमची पार्किंग. सो नाव लेट्स स्टार्ट. मी आता आली आहे टेक्सास हायवे डिपार्टमेंट. हा रेस्ट एरिया आहे आणि बरेच लोक जे ट्रॅव्हल करतात, लॉंग ड्राईव्ह करतात, तिकडे येऊन थोडं रेस्ट करतात. तर तुम्ही बघू शकता इकडे बऱ्याच कार पार्क्स आहेत आणि इथे तुम्हाला रेस्टरूम अवेलेबल आहे. प्लस मुलांसाठी छान असा प्ले एरिया आहे आणि त्याचबरोबर प्ले एरियाच्या मागे असं एक हट टाईप केलेलं आहे. ओपन स्पेस आहे पब्लिक सिटिंगसाठी. इथून जायचं. सिद्धेश मीरा मायराकडे बघतोय, ते खेळत आहेत. तर असं प्ले एरिया आहे जेणेकरून मुलं खेळू शकतात आणि हे आहे सिटिंग एरिया जिथे पब्लिक आपलं फूड स्नॅक्स जे कॅरी करतात तिकडे एन्जॉय करू शकतात. मीरा मायरा मला बोलवतात आहेत खेळायला चल म्हणून. आणि एक इंडियन फॅमिली समोर दिसते आपल्याला, ते पण त्यांचं फूड एन्जॉय करतायत एकत्र. US मध्ये सगळीकडे हे असं केलेलं आहे गार्डन एरियामध्ये, जेणेकरून पब्लिक आपलं फूड कॅरी करू शकतात आणि इकडे येऊन एन्जॉय करू शकतात. आज छान असा सूर्य आहे, सनलाईट घेता येते. थोडंसं थंड आहे भरपूर इकडे, तर जरा बरं वाटतंय. आणि आता दुपारचे वाजलेत 1:45. तर आम्ही अर्कान्सासला पोचू 6 वाजेपर्यंत. सो नाव लेट्स सी कधीपर्यंत पोचतोय. हा बाबू. सो आम्ही आता मीरा मायरा सोबत खेळत आहोत. ये मीरा आली. मायरा कुठे? मायरा टायर बरोबर खेळते. वॉशरूम चेक करते. थँक्यू. अंकलनी मला वॉशरूम दाखवलंय कुठे आहे. सो इकडे आहे वॉशरूम, क्लीन आहे आणि इथे दिला आहे वॉच फॉर स्नेक्स, वॉच फॉर पॉयझन आयव्ही, इट्स इचिंग टू मीट यू. सो इकडे काय काय प्लांट्स आहेत ते पॉयझनस आहेत. असा बोर्ड लावला आहे. वॉशरूम. So it's clean. हे एक हायवे डिपार्टमेंट आहे, तिकडे एक्झिबिशन भरतं, पण माहीत नाही कसलं. पण ॲक्च्युली आता ते सगळं एम्प्टी आहे. खूप थंडी आहे.
आता निघूया, कारण का आता लेट झाला तर आपल्याला पुढे जायला उशीर होईल. 5चा टायमिंग दाखवतोय पोचायला, बघू. सो बघत राहा. मी घरातून येताना ब्रेड पॅटीस केले होते आणि हा थोडासा मसाला भात केला होता, म्हणजे स्पायसी नाही आहे, जस्ट मीरा माराला आवडतो का केला आहे, प्लेन मॅगी मसाला टाकून. आहे ना तुझं? हा बाबू, आलो बाबू. हा आपण सो आम्ही 6 वाजता पोचलेलो आहोत, 6:03, आणि हे हॉटेल आहे. सो आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल एम्बसी सूट्सला. सो आता आम्ही चेक इन केलं आहे हॉटेल हिल्टन एम्बसी सूट्सला. सो हे रिसेप्शन एरिया आहे. मीरा खूप थकले आहेत. मीरा से हाय. मीरा से हाय. आपण 6th फ्लोअरला आलो आहोत. माझी रूम 6th फ्लोअरला आहे आणि हा व्ह्यू आहे आतमधून. हे असे रूम्स आहेत सगळे, लिफ्ट. सो चला रूममध्ये जाऊया. सो माझी जी रूम आहे ती कॉर्नरला आहे. सो दिस इज अ रूम. ही एंट्री आहे आणि हा लिव्हिंग रूम आहे. सो लिव्हिंग रूममध्ये त्यांनी सोफा, चेअर, लाईट्स, ही विंडो आहे. मीरा हसते, मम्मी काय करते. आणि लिव्हिंग रूममध्ये त्यांनी TV दिला आहे. टीव्हीला हे दिलं आहे, वेलकम सिद्धेश. सो हा मध्ये एक छोटीशी पॅन्ट्री दिली आहे, एक छोटा मिनी बेसिन, एक फ्रीज, एक मायक्रोवेव्ह. हे मी मिल्क बॉटल्स कॅरी केल्या होत्या दोघींसाठी. दूध छान म्हणजे चांगलं आहे, खराब नाही झालं. तर दोघी पण आज कारमध्ये दूध नाही प्यायल्या. आणि हा बाथरूम. आणि हा आहे बेडरूम. सो बेडरूममध्ये त्यांनी हा किंग साईज बेड आहे, TV. हा बाबू, बेड. मीरा मला बेड दाखवते. आणि हे स्मॉल कबर्ड, आयर्न हँगर्स, आयर्न टेबल आणि एक लॉकर दिला आहे. आणि इकडे छोटासा मिरर आहे रेडी होण्यासाठी. सो रूम खूप छान आहे आणि रूमचा व्ह्यू पण खूप छान आहे. मीरासाठी मी ब्रेड, गव्हाचे मुरमुरे, त्यांचं पावडर मिल्क, फॉर्म्युला मिल्क, किती वाजले आता, मेडिसिन्स, आणि त्यांच्यासाठी एक खाऊ आणलं होतं. हे मटर पालक पॅटीस आहे विदाउट पटाटो. सो आता आम्ही निघालो आहोत सकाळ सकाळी फिरायला. आणि इकडे माझ्या मागे आहे सिद्धेश अँड मीरा मायरा. सो आता मी आज कुठे कुठे जाणार आहे ते सगळं, लोकेशन काय आहे फिरण्यासारखं, घेण्यासारखं, आणि काय हिस्ट्री आहे इकडची, हे सगळं शेअर करेन.
आता आम्ही आलेलो आहोत हॉट स्प्रिंग नॅशनल पार्कला. सो बेसिकली हॉट स्प्रिंग काय आहे हे म्हणजे गरम पाणी, जसं तुम्ही ऐकलं असाल राजापूरला किंवा पंजाबमध्ये गरम पाण्याची कुंड असतात, तसाच काहीसा प्रकार इकडे पण आहे. इकडे नॅचरल सोर्स ऑफ गरम पाणी येत राहतं आणि त्याचे ह्या लोकांनी आहे ना फाउंटन्स केलेले आहेत. आणि डायरेक्ट पाणी प्रत्येकाने एक बाथ हाऊस असं केलेलं आहे. बाथ हाऊस म्हणजे पब्लिक इकडे येतात आणि आंघोळ करतात आणि बाथ टब्समध्ये आंघोळ करून मस्त मजा घेतात त्याची, कारण का हे नॅचरली गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे रिच इन अँटीऑक्सिडंट्समध्ये पण आहे. तर असं मानलं गेलं जातं की पूर्वीची लोक इकडची म्हणायची की ह्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तुमचे जे काही रोग वगैरे असतील ते सगळे निघून जातात. तर काही बाथरोब तुम्ही माझ्या मागे बघत आहात, असेच बाथरोब भरपूर सारे ह्या लाईनीमध्ये आहेत. कमीत ह्या लाईनमध्ये तर 8 आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. सो हे बग स्टफ बाथ आहे, ओझर आहे. सिद्धेश मला विचारते सेल्फी स्टिक का लावत आहे, कारण का ते खूप जड आहे. माझ्या हातात ते एवढं जड नाही मला जमत आहे. सो ह्याला एक नॅचरल पार्क म्हणून म्हटलं जातं. सो आम्ही एका बाथरबच्या हाऊसमध्ये जाणार आहोत. बघू, पण तिकडे मिनिमम एज क्रायटेरिया आहे 14 इयर्स. सो माहीत नाही आम्हाला अलाव करणार आहेत की नाही, कारण का माझ्याबरोबर मीरा नायर आहेत, त्या दोघी अजून 2 इयर्सच्या आहेत. सो लेट्स सी, किंवा मी जाऊन येईन किंवा सिद्धेश 1 by 1 टर्न घेऊन जाऊन येऊ क्वॅपा बाथ. ओके, सो आम्ही जरा इकडे विचारून येतोय अलाउड आहे का. सो बघूया. सो ते 4 days बाथ हाऊस आहे. सो इथे बाहेरच त्यांनी छोटंसं असं फाउंटेन केलं आहे, लोक एन्जॉय करतात गरम पाणी. सो लेट्स सी, आपण पण जरा हात टाकून जरा चेक करूया एवढं गरम आहे ते. परत एकदा चेक टू हॉट. हे नॅचरल सोर्स आहे. बिझी. आता आपण चाललो आहोत ग्रँड प्रॉमेनेड. सो हे एक नॅशनल पार्क म्हणतात ह्याला. नॉर्मल म्हणजे इकडे काही ॲनिमल्स वगैरे असं काही नाही आहे. हे एक पब्लिकसाठी ओपन आहे. इकडे आपण वॉक, जॉगिंग, आपले जसे इंडियामध्ये नॉर्मल पार्क्स असतात तसं हे पार्क आहे, पण थोडं हे माउंटन डोंगरावरती आहे. सो ह्याला इकडे ट्रेल्स असं म्हणतात. आणि इथे सुद्धा ते हॉट स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग वॉटर, गरम पाण्याचे फवारे आहेत इकडे पण. सो इकडे पण बाथ हाऊसेस आहेत, वरती आहेत. सो तुम्ही ते बघू शकता, तिकडे एक आहे. सो बघू आता पुढे अजून काय काय आहे. सो व्ह्यू खूप छान आहे, खूप मस्त वाटतंय, ब्रीझी आहे. आणि मगाशी पाण्यात हात टाकला तर माझा हात नंतर बर्फ झाला. सिद्धेशने त्यात हात टाकलाय, कसं होतं, गरम पाणी आहे.
पण नंतर बाहेर हात काढल्यानंतर ना हात एकदम खूप थंड होऊन जातात. बर्फ आपल्या कारण टेम्परेचर समजत नाही. हे बघा, हे इकडे एक कुंड आहे. छोटी छोटी कुंड आहेत इकडे, असे बनवलेले आहेत दगडांचे. नॅचरल सगळे गरम पाण्याचं. हे बघ, हे वरतून आलेलं हे नॅचरल पाणी आहे. बघू शकता हे जे झरे येत आहेत, वाफ सुद्धा येते पाण्यातून. म्हणजे हे खूप गरम पाणी. सध्या थंडीमुळे आपल्याला थोडं टेम्परेचर समजून येत नाहीये. आकाश खूप क्लीन दिसते ना. ब्राईट, खूप छान. हे सगळे बाथ हाऊसेस आहेत. पेडेस्ट्रियन वॉकसाठी हे केलेलं आहे. एक्सरसाइज, योगा आणि थकून झाल्यानंतर हॉट स्प्रिंगमध्ये छान बाथ. हे नॅशनल पार्क पेडेस्ट्रियन वॉक आहे. तो हे आमचं चालू झालंय. तो खूप छान वाटलं. तुम्ही म्हणत असाल ही झाडं अशी सुकलेली का? सो इकडे झाडांचा डाऊनफॉल झालेला आहे. थंडी सुरू झाली असल्यामुळे सगळी पानं गळून पडली आहेत. आणि ॲक्च्युली हा डोंगर भाग आहे. सो इकडे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे झरे असे आहेत, येत आहेत. आणि प्रत्येक झऱ्याचं टेम्परेचर वेगळं आहे. सो पूर्वी लोक काय करायचे, यायचे, जसं टेम्परेचर त्यांना हवं आहे त्या टेम्परेचरमध्ये ते आंघोळ करायचे. हे खूप वरपर्यंत आहे. आम्हाला स्ट्रॉलर वरपर्यंत घेऊन जाता येत नाही आहे. सो आम्ही इथूनच निघतो आहे. आणि हा जंगलच एरिया आहे. आणि असे जंगल आपल्या कोकणामध्ये भरपूर आहेत. हेही जंगल तितकं सुंदर आहे जे आपण आपल्या कोकणात बघतो, पण तितकं घनदाट नाही आहे. सो इकडे जिओलॉजी रॉक्स दिलेत मॅनी इयर्स अगो. सो आधी विजिबल होते 300 मिलियन इयर अगो. टुफा रॉक डिपॉझिट ऑफ कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन. हा एक आहे, हा माझ्या पाठीचा आहे, तुम्हाला दाखवते. म्हणजे ब्लॅक फेकी विजिबल इयर इन शेल. हा तर आम्हाला दिसला नाही आहे. हा टुफा रॉक आहे. सो आता आपण चाललो आहोत माउंटन्स हिलला. सो लेट्स सी. हाय हाय. इकडचं ट्रेडिशन खूप छान मला आवडतं. इकडे जो म्हणजे जरी अनोळखी असेल तर इकडे लोक
स्माईल करतात, ग्रीट करतात. हाय हॅलो हाव आर यू. हा तुफा रॉकमधून आलेलं गरम पाणी आहे. मगाशी जो दगड आपण बघितला. बेसिकली मिरामारला बघून लोक खूप बोलतात अडोरेबल आहे, क्यूट आहे. इथून जाऊन खुर्च्याने बाहेर पडू. सो हे पंप आहेत. तो असं बरेच तुम्हाला दिसतील वरती. अजून 2 आहेत वरती. झूम करून तुम्हाला दाखवते ते बघा. तो इथे आधी कुंड होते. तो आता जे जे बाथ हाऊसेस सगळ्यांनी बिल्टअप केलेले आहेत. तर हे प्रत्येक हॉटेलचे बाथ हाऊसचे पंप आहे. सो त्यांना इथून पाणी डायरेक्टली यांच्या बाथ हाऊसमध्ये भेटतं. माउंटन टॉवर सर्व. सो आता आपण निघालो आहोत आणि आता आपण चाललो आहोत माउंटन टॉवरला. आणि हा जो रस्ता आहे हा फुल नॅशनल पार्क आहे, फुल जंगलचा एरिया आहे. सो माउंटन टॉवर वरून आपल्याला पूर्ण अरकान्साचा व्ह्यू दिसतो, म्हणजे पूर्ण अरकान्सा दिसतो. सो हा पूर्ण जंगल एरिया आहे. मगाशी आपण जे का पार्क, नॅशनल पार्क फिरत होतो त्याचा तो हाफ पार्ट होता. आणि आता डोंगर हा पूर्ण आहे. आता आपण हा पूर्ण कव्हर करणार आहोत. फोटो पण काढायला आपल्याला. आपण आलेलो आहोत आता लेक कॅथरीन स्टेट पार्क. खूप थंडी आहे, फुल जंगल आहे. मगाशी आम्ही येता हरणं बघितली पण ते पळाले व्हिडिओ काढेपर्यंत, फोटो क्लिक करेपर्यंत. बाबू हात पकड. चला पकड बाबू. बाबू लेक कॅथरीन ला आपण आहोत. आणि इकडे मोस्ट प्रोबेबली हे रिव्हर साईडला आहे. आणि इकडे म्हणजे लोक येऊन इकडे कॅम्पिंग करतात. तुम्ही इकडे बघत असाल की इकडे भरपूर रिझर्व्ड आहेत त्यावेळी. सो आपण लेक कॅथरीनला आलो आहोत. आणि इकडे लोक ऑलरेडी रिझर्वेशन करतात आणि कॅम्पिंगसाठी येतात. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. हात नुसते बर्फ झालेत. आणि बाजूलाच छान अशी नदी आहे.
निघालोय तर इथे ह्या पद्धतीमध्ये अशा ट्रॉला आपणच आणायच्या आणि आपणच आपलं सामान घेऊन जायचं. कुठली हेल्प नसते इथे, वेगळं सेल्फ सर्व्हिस आहे. मिरामारला याच्या हाती आम्ही बसवलंय, एन्जॉय करतोय. हाय परत चालू दे. मीरा लिफ्टची वाट बघते. बाहेर आज केस माझ्याला दिलेले, खूप त्रास दिला आज. महिलांनी खूप रडारड चालू होती. तिला थर्मल घालायचं नव्हतं पण खूप थंडी आहे बाहेर, सो मला जबरदस्ती घालावं लागलं. आता एलिव्हेटर येणार ना, मग आली की जाऊया आपण. चला चला तेव्हा तिकडे 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 चला 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 चला. हे मीरा इकडे आली. चला चला लवकर लवकर चला. ॲक्च्युली आम्ही हॉटेल पूर्ण फिरलो नाही, काय हॉटेल आहे कसं आहे तर, कारण का मीरा खूप थकून गेल्या. खूप थंडी आहे बाहेर आणि मस्त ॲटमॉस्फिअर आहे, बघू शकता. पॅक केलेला आहे. इकडे आम्ही हा स्ट्रॉलर यूज करतो, ते सगळेच करतात. मुलांसाठी स्ट्रॉलर इकडे लागतोच लागतो. तर हा स्ट्रॉलर प्लस एक बॅग आणि हे आमचे छोटे मोठे बॅग्स आहेत. प्लस मी पाण्याचं एक मोठं पॅकेट कॅरी केलं आहे बॉटल्सचं. सो ही आमची गाडी झाली पॅक्ड. सो आम्ही निघालो. आम्ही आता आलो आहोत माउंटेन टॉवरला. ॲक्च्युली काल आम्ही आलो होतो पण हे बंद होतं थँक्सगिव्हिंग होतामुळे. तर हे आहे. तर आता आपण आतमध्ये चाललो आहोत. चला जाऊया आतमध्ये. सो हे स्टोर आहे इकडे शॉपिंगसाठी. टी शर्ट्स आहेत, हॉट स्प्रिंग्स, मॅग्नेट्स आहेत.
सोवेनियर्स वगैरे आहेत इथे. So we need to purchase from here only? Okay. Little ones 4 and under, I assume. Yeah, they're 2 years. Yeah, they're free. Okay. Any military, first responders, national park passes, anything similar to that? No, no. Only the tower. It'll be just $28.99. कोरियसच्या खाली तिकीट्स फ्री आहेत किड्सला. You'll show it to the young lady. त्याच्यावरती आहे $20 पर पर्सन. I'm going to show this. Okay, just hop in line and once you get सो इकडे लाईन आहे. सो बरीच मोठी लाईन आहे. इथे स्टोन्स ठेवलेत त्यांनी. खूप मोठी लाईन आहे. तिकडे आहे एंड. मध्ये ह्या लोकांनी असं स्टोअर केलं आहे आणि तुम्ही लाईनमध्ये असतानाच शॉपिंग करू शकता. सो लिफ्ट आलेली आहे. सो वी आर एंटरिंग. You can look out the window. You just want to go to the top? Yeah. Look out the window. Babu? Yeah, what? Look at it, yeah, look at it. गेट आहे हा. बाबू इथे बाबू इथे खूप थंडी हवा आहे. जाऊ नको जाऊ नको जाऊ मोबाईलचा व्हिडिओ मी किती वाटते मला वरती नाही ना पुढे असा टेलिस्कोप दिलेला आहे बघायला. आणि हा बघा व्ह्यू. जबरदस्त व्ह्यू आहे. आता आम्ही सेकंड फ्लोअरला आलो आहोत. आधी आम्ही टॉप फ्लोअरला गेलो टेरेस एरियामध्ये. खूप हवा होती. आणि हा सेकंड फ्लोअर आहे. हे पूल बंद आहे, पॅक्ड आहे, काचेने कव्हर केलेलं आहे. इथे सगळी हिस्ट्री दिलेली आहे हॉट स्प्रिंगची. आणि हे अतिशय सुंदर असं दिसतंय वरून. निळं आकाश, घरं, डोंगर, झाडं. ईस्ट आहे.
आधी पहिलं लाकडाचं होतं, नंतर ह्यांनी स्टीलचं पण बनलं, पण हेही नंतर कुसळलं होतं. पण आता हे त्यांनी मजबूत लोखंडाचं बांधलं आहे, खूप मजबूत आहे. सो कारवान वुडलँड गार्डन ते शेवटचं ठिकाण होतं बघण्याचं, ते आज बंद आहे थँक्सगिव्हिंगमुळे. तर आम्ही रिटर्न चाललो आहोत घरी. आता वाजला 1, तर आता बघू किती वाजता पोहोचतोय आपण.